नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सगळेजण कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने मंदिरामध्ये जमलेले असतात। तेव्हा सगळेजण घोषणा वगैरे देत असतात, म्हणत असतात की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की। सगळेजण इथे एका पाठोपाठ एक असं म्हणत असतात। तेव्हा सगळेजण आता पूजेसाठी जमलेले असताना गुरुजी म्हणत असतात की तुम्ही सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात, पूजेमध्ये सहभाग घेतलात, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार। आता मी काय म्हणतो, बरोबर 12 वाजता आपण पूजेला सुरुवात करायची आहे। तेव्हा कृष्णाचा जन्म होणार आहे। तेव्हा कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आपण इथे आलोय की नाही, मग 12 वाजता पूजा होणार असं गुरुजींनी सांगितलेलं असतं। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो सगळेजण आता गुरुजींचं बोलणं ऐकत असतात। आणि तेव्हाच तिथून एक मुलगा आता धावत जातो आणि त्या मुलाचा धक्का एका खांबला लागतो आणि तो खांब आता पडणारच असतो। तेवढ्यातच अभिजितने तो खांब पकडलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आता मागे वळून बघतात की नक्की काय घडलं। तेव्हा इथे आता तो खांब पडणार असतो, पण अभिजितने योग्य वेळेवरती पकडलेला असतो। तेव्हा तो माणूस नक्की कोण आहे हे बघण्याचा सगळेजण प्रयत्न करत असतात, कारण एकट्याने तो खांब पकडलेला असतो। तेव्हा आजूबाजूचे भाविक येतात आणि ते सुद्धा अभिजितला मदत करतात तो खांब आता नीट उभा करण्यासाठी। तेव्हा इथे मानसी, आकाश, अथर्व, पौर्णिमा, रागिनी, भूमी सगळेजण त्या माणसाला बघण्याचा प्रयत्न करत असतात, कारण तो त्यांना ओळखीचा वाटत असतो, कारण तो अभिजित असतो। तेव्हा इथे सगळेजण बघत असताना अभिजित आपला चेहरा कव्हर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो। तेव्हा गुरुजी म्हणत असतात, काळजी करू नका, अनर्थ टळला। त्यांनी खूपच छान पद्धतीने इथे सगळ्यांचा जीव वाचवला, अनर्थ टाळला असं इथे गुरुजी म्हणतात। तेव्हा प्रेक्षकांनो इथे पौर्णिमा मागे वळून बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते, कोण होता तो माणूस? त्या माणसाला कुठेतरी बघितलं होतं, असं का वाटतंय की तो माणूस माझ्या ओळखीचा होता? तेव्हा इथे पौर्णिमाचं लक्ष आता त्या माणसाकडे गेलेलं असतं, कारण त्याला बघितल्यानंतर इथे पौर्णिमाला अभिजितचा भास होतो। तेव्हा प्रेक्षकांनो गुरुजी म्हणत असतात की बरं आता 12 वाजलेले आहेत, तेव्हा इथे पूजेचा मान हा एका जोडप्याला दिला जाणार आहे आणि मला असं वाटतं की पूजेचा मान आपण त्यांनाच देऊया ज्यांनी ह्या मंदिराला आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यात जास्त देणगी दिलेली आहे, आणि ते आहेत डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी या मंदिराला सगळ्यात जास्त देणगी दिलेली आहे। तेव्हा पूजेचा मान आपण त्यांना आणि त्यांच्या मिसेसला देऊया असं गुरुजी म्हणतात। तेव्हा तुम्ही या आणि इथे बसा। तेव्हा प्रेक्षकांनो सुलक्षणाला खूपच जास्त राग येतो, कारण संकर्षण बरोबर पल्लवी बसत असते पूजेला आणि आता तिची मुलगी नाही आहे, तर तिची जागा इथे आता भूमीने घेतली आहे असं सुलक्षणाला वाटत असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो ती आता लगेचच रागाने तिथून निघून जाते। ती बघतसुद्धा नाही भूमी आणि संकर्षणला एकत्र बसताना। त्यानंतर इथे आता संकर्षण आपल्या मनामध्ये म्हणत असतो की देवा, तू मला कुठला संकेत देण्याचा प्रयत्न करतोयस का? म्हणजे मला कधीतरी असं वाटायचं की भूमी कधीच पल्लवीची जागा घेऊ शकत नाही, पण आता मलाच असं वाटतंय की भूमी पल्लवीची जागा घेऊ शकते, कारण ती खूप चांगली आहे, तिच्यामध्ये ते सगळे गुण आहेत। मग देवा, आम्हाला दोघांना एकत्र पूजेला बसवून तुला हा संकेत तर द्यायचा नाही आहे ना की भूमी ही योग्य आहे म्हणून? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजित लपून बसलेला असतो आणि पौर्णिमाचं लक्ष मात्र त्याच्याकडे पूर्णपणे गेलेलं असतं। तिला संशय असतो की नक्की तो माणूस होता तरी कोण? तो ओळखीचा का वाटला? त्याला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटलं? म्हणून ती त्याला शोधत शोधत आता बाहेर आलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो गुरुजी म्हणत असतात, डॉक्टर संकर्षण अधिकारी, तुम्ही तुमच्या अर्धांगिनीला घेऊन इथे येऊन बसा बरं। त्यानंतर प्रेक्षकांनो पौर्णिमा आता त्या माणसाला शोधत बाहेर आलेली असते। इतके सारे भाविक आणि त्याच्यामध्ये अभिजित लपून बसलेला असतो। तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कुठे गेला तो माणूस? त्याला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटलं होतं? आणि तिला तो आता दिसत नाही, कारण अभिजित लपून बसलेला असतो। तेव्हा इथे रागिनी तिला विचारते की काय झालं, कुठे गेली होतीस? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही काही नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता संकर्षण आणि भूमी दोघेजण पूजेला बसलेले असताना गुरुजी म्हणत असतात की तुम्हाला आता एक काम करायचं आहे, ही बाळकृष्णाची मूर्ती आता ह्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्ही दोघांनी आता दुधाचा अभिषेक करायचा आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जो काही तांब्या असतो दुधाने भरलेला, त्याची पहिली धार ही बाळकृष्णांवरती सोडायची असते। दोघांनी एकत्र
तेव्हा संकर्षणच्या हातामध्ये तो तांब्याचा तांब्या दिलेला असतो आणि तेव्हा इथे त्याच्या हाताला भूमीने हात लावायचा असतो. दोघांनी मिळून अभिषेक द्यायचा असतो. तेव्हा इथे संकर्षण आता श्रीकृष्णाला अभिषेक देत असताना तो ओजसला हाक मारतो आणि ओजसला हाक दिल्यानंतर ओजस इथे दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतो. एका मुलाच्या खांद्यावरती उभं राहून तो दहीहंडी पकडायला जाणार, तेवढ्यातच त्याचा पाय सटकतो आणि तो खाली पडणार. तेवढ्यातच इथे संकर्षण हातातला तांब्या सोडतो आणि भूमीच्याच हातामध्ये देतो आणि येऊन इथे आता आपल्या मुलाला ओजसला पकडतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण फर्स्ट प्रायोरिटी आपल्या मुलाला देतो, त्याला इथे पडण्यापासून वाचवतो. आणि त्या क्षणाला अशी घटना घडलेली असते की जो तांब्या संकर्षणच्या हातामध्ये असतो तो तांब्या भूमीच्या हातामध्ये दिलेला असतो आणि त्यानंतरला इथे भूमीच्या हातामध्ये दिल्यानंतर तो तांब्या पडणार. तेव्हा इथे आकाश आता हात लावतो. आकाश तो तांब्या पकडतो आणि मग भूमी आणि आकाश दोघेजण एकत्र तो तांब्या पकडतात आणि इथे श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक देतात. इथे त्यांच्यावरती दुधाची धार सोडतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, जो मान हा खऱ्या कपलला द्यायला हवा तेच कपल बरोबर इथे पूजेसाठी बसलेलं असतं आणि इथे संकर्षण अधिकारी आपल्या मुलाकडेच लक्ष देत असतात. तेव्हा इथे संपूर्ण पूजा आता आकाश आणि भूमी या दोघांनी केलेली असते. तेव्हा इथे भूमी आकाशकडे बघतच राहते. संकर्षण म्हणत असतो की ओजस, पाय दुखतोय का तुझा? तेव्हा ओजस म्हणतो, हो बाबा, माझा पाय दुखतोय, कारण त्याचा पाय मुरगळलेला असतो. तेव्हा संकर्षण म्हणतो, चल बाळा चल, गाडीमध्ये आहे ना आपल्या, इथे पेन रिलीफ स्प्रे आहे, मी तो तुझ्या पायाला मारतो, तुला बरं वाटेल, आपल्या गाडीमध्ये आता जाऊन बसूया. तेव्हा इथे संकर्षण आपल्या मुलाला ओजसला उचलतो आणि गाडीमध्ये घेऊन जातो. तिथे त्याच्या पायाला स्प्रे वगैरे मारत असतो. तेवढ्यातच इथे रागिनी आणि पौर्णिमा आता रागाने आकाश भूमीकडे बघत असतात. भूमी इथे आकाशकडे मध्ये मध्ये प्रेमाने बघत असते, तर मध्येच ती नॉर्मल होत असते, कारण तिला आता स्वतःकडून कळू द्यायचं नसतं आकाशला काहीही. पण आकाश संपूर्ण गोष्टींचा शोध लावत असतो. आता इथे दुधाचा अभिषेक दिल्यानंतर पाण्याचा अभिषेक दिला जातो आणि मग इथे आता श्रीकृष्णाची मूर्त ही व्यवस्थित पांढऱ्या शुभ्र कपड्याने पुसली जाते. व्यवस्थित पुसून झाल्यानंतर त्या मूर्तीला इथे छान असे कपडे घातले जातात आणि मग ती मूर्ती सजवल्यानंतर ती पाळण्यामध्ये ठेवली जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मूर्ती पाळण्यामध्ये ठेवल्यानंतर इथे आकाश भूमीकडेच बघत असतो. त्यानंतर दोघेजण हात जोडून इथे बाळकृष्णाला नमस्कार करतात. दोघेजण एकत्र प्रार्थना करतात आणि इथे आता बाळकृष्णाचा पाळणा हलवायची वेळ झालेली असते. तेव्हा इथे आता बाळकृष्णासाठी सगळेजण जमलेले असतात. मान कुणाला मिळालेला असतो? खरे नवरा बायको आकाश आणि भूमीला. म्हणजे इथे त्या दोघांना मान मिळावा म्हणून इथे नियतीने बघा देवाने असा खेळ खेळलेला असतो की बरोबर डॉक्टर संकर्षण अधिकारी आपल्या मुलाकडे गेलेले असतात आणि आकाशला संधी मिळालेली असते पूजेसाठी बसायला. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी बघितलंच ना, शेवटीला देवाच्या इच्छेसमोर आपलं काही चालत नाही ग. आपल्याला काही वाटू दे, आपण काही करू दे, पण देवाची मर्जी आहे ना तेच होणार. आणि देवाचीच मर्जी होती की आजची ही पूजा आपण दोघेजण एकत्र येऊन करावी. आजची ही पूजा आपल्या दोघांच्या हातून व्हावी अशी देवाचीच इच्छा आहे आणि त्याच्या मनाप्रमाणेच सगळं घडतंय. देवाची इच्छा आहे की आपण दोघेजण एकत्र राहावे. आणि मग इथे आता पाळणा हलवण्याची वेळ झालेली असते. तेव्हा इथे फुलांची दोरी हातामध्ये पकडून बाळकृष्णांचा पाळणा हा हलवला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, पाळणा हलल्यानंतर इथे दोघेजण आता खुशीने पाळणा हलवत असतात, कारण शेवटीला इथे भूमीला सुद्धा आकाशच हवा आहे. कारण आकाश तिचा नवरा तर आहेच, पण त्याच्यावरती तिचं भरभरून प्रेम आणि विश्वास दोन्हीसुद्धा आहे. आणि भूमी हे जे काही करते ते फक्त आणि फक्त आकाशच्या भल्यासाठी करते, सगळं आकाशसाठीच करते. त्यामुळे इथे पूजा आता व्यवस्थित पार पडलेली असते. दोघांनी मिळून इथे बाळकृष्णाची पूजा केलेली असते, पाळणा हलवलेला असतो आणि त्यानंतरला मग संकर्षण येतो. संकर्षण आल्यानंतर विचारतो, झाली का पूजा? तेव्हा भूमी म्हणते, हो झाली. तेव्हा संकर्षण म्हणतो, पूजा या दोघांनी मिळून केली वाटतं. तेव्हा संकर्षणला वाईट वाटतं, पण तो काहीच बोलत नाही. तो आता इथे पाया वगैरे पडतो आणि पाया वगैरे पडून झाल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर तो शांतपणे उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे भूमी सगळ्यांना आता प्रसाद देत असते.
सगळे भाविक जे मंदिरामध्ये जमलेले असतात त्या सगळ्यांना इथे भूमी आता प्रसाद देते. तेव्हा इथे आकाशला सुद्धा ती प्रसाद द्यायला जाते. तेव्हा इथे आकाश भूमीकडेच बघत असतो. भूमी आता प्रसादाची इथे छोटीशी वाटी त्याच्या हातामध्ये द्यायला जाते. तेव्हा इथे आकाश भूमीचा हात आपल्या हातामध्ये पकडतो आणि तिला तो नजरेतूनच विश्वास देत असतो की मी तुझ्याबरोबर आहे. या संकटातून, या सगळ्या गैरसमज झालेल्या वृत्तीतून मी तुला बरोबर बाहेर काढेन, असं इकडे आता आकाश तिला आपल्या नजरेतूनच तिला सांगत असतो. तेव्हा तिलासुद्धा खूपच जास्त आधार मिळाल्यासारखं वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दुसरेसुद्धा भाविक असतात. भूमी त्यांनासुद्धा प्रसाद देत असते. सगळ्यांना प्रसाद देऊन झाल्यानंतर भूमी इथे मागे मागे जे लोक उभे असतात त्यांना प्रसाद द्यायला येते. तेव्हा तिथे अभिजित असतो. अभिजित तिथेच उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे भूमी त्यांना प्रसाद देत असताना अभिजितला सुद्धा ती प्रसाद द्यायला येते. तेव्हा इथे अभिजितने आता गुंगीचं औषध काढलेलं असतं आणि तो एका रुमालावरती ते औषध मारून ठेवतो. जणू काही त्याला भूमीला बेशुद्ध करायचं असतं. अशा हेतूने तो भूमीकडे बघत असतो. भूमी म्हणत असते, कोण आहे हा माणूस आणि प्रसाद द्यायला गेले तर मागे जाऊन का उभा राहिला? एक काम करते, प्रसाद देण्याच्या निमित्ताने या माणसाला बघते. हा माणूस मला ओळखीचा का वाटतोय? कुठेतरी बघितल्यासारखा का वाटतोय? तेव्हा भूमी म्हणत असते, ऐका ना दादा, अहो प्रसाद घ्या ना. तेव्हा इथे आता तिच्याकडे बघतसुद्धा नसतो अभिजित, कारण त्याला माहिती आहे जर भूमीने मला बघितलं तर ती सगळ्यांना सांगेल मी जिवंत आहे म्हणून. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, दादा प्रसाद घ्या ना. तेव्हा इथे आता अभिजित प्रसाद घेत नाही. तो सरळ पुढे निघून जातो आणि एका खांबाच्या आड उभा राहतो. तेव्हा भूमी म्हणते, याला काय झालं? प्रसाद देते, प्रसादसुद्धा घेतला नाही आणि हा माणूस मला ओळखीचा का वाटतोय? कोण बरं असेल हा? जाऊन बघू का त्याला? तेव्हा भूमी पुढे जाणार. गुरुजी तिथे येतात. गुरुजी म्हणत असतात की हे बघा, तुम्ही कशाला भूमी मॅडम इथे सगळ्यांना प्रसाद देताय? हे बघा, ते प्रसाद माझ्याकडे द्या, मी सगळ्यांना प्रसाद देतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा बरं, तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवा. तुम्ही हे काम कशाला करताय? मी सगळ्यांना प्रसाद देतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे. भूमी आता प्रसादाची थाली गुरुजींच्या हातामध्ये देते आणि त्या माणसाकडे एकटक बघत असते. कोण बरं तो माणूस होता? प्रसाद न घेता का बरं गेला असेल? आणि त्या माणसाला कुठे मी बघितलं आहे का? तो ओळखीचा वाटत होता. या सगळ्या गोष्टी आता भूमीच्या मनामध्ये घर करून बसलेल्या असतात आणि त्याच त्या तिला आठवत असतात. तेव्हा इथे भूमी आता पुन्हा आतमध्ये येत असताना संकर्षण ओजसला घेऊन निघालेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय झालं? तुम्ही निघालात का? तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, हो ना भूमी, अगं ओजसचा पाय मुरगळला आहे, त्याचा पाय खूप दुखतोय, तेव्हा आपल्याला निघावं लागेल, तू पण येतेस ना? तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की इथून निघायलाच हवं. संकर्षण आणि आकाश जास्त वेळ एकमेकांच्या समोर असतील तर उगाचच त्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू होईल आणि मग इथे काकू तर आहेतच. काकूंचा पुन्हा काहीतरी गैरसमज होईल आणि संकर्षणला ते अजिबात आवडणार नाही आणि मग त्यांच्यामध्ये पुन्हा वाद होतील. त्यापेक्षा इथे आता थांबण्यापेक्षा गेलेलंच बरं. जर मला संकर्षण आणि आकाश यांच्यामधले वाद हे टाळायचे असतील तर आता घरी जाणं हेच योग्य ठरेल असं भूमीला वाटतं. ती म्हणते, हो चला ना, आपण निघूया. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, तू ये, आम्ही आहोत गाडीजवळ. तेव्हा इथे आता भूमी मागे वळून जाता जाता आकाशकडे बघते. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजणं एकमेकांकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी थालीपीठं करत असते, गरमागरम थालीपीठं. आणि तेव्हा इथे संकर्षण फोनवरती बोलत बाहेर आलेला असतो. तो म्हणतो की तुमचे रिपोर्ट पाठवून द्या, मी तुमचे रिपोर्ट बघेन आणि तुम्हाला तशी ट्रीटमेंट सुरू होईल. असं बोलत असताना इथे आता संकर्षण विचारतो की भूमी, ब्रेकफास्ट रेडी आहे का? काय आहे ब्रेकफास्टमध्ये? तेव्हा भूमी म्हणत असते की हो, ब्रेकफास्ट रेडी आहे, आज मी गरमागरम थालीपीठ बनवले, घे बरं, तुम्ही गरमागरम खाऊन घ्या. तेव्हा इथे संकर्षण आता गरमागरम थालीपीठ त्याचा एक बाईट खातो. तेव्हा इथे संकर्षणला तो खूपच जास्त थालीपीठ आवडतो. त्याला इथे अक्षरशः पल्लवीची आठवण होते. त्यानंतर इथे थालीपीठ बनवत असताना भूमीचा हात भासतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आई गं. तेव्हा इकडे संकर्षण धावत पळत भूमीकडे जातो आणि म्हणतो, काय झालं भूमी, काय झालं? तेव्हा ती म्हणते, नाही काही नाही, थालीपीठ इथे मी उलटा करत होते ना, तेव्हा मला चटका बसला, बाकी काही नाही. तेव्हा संकर्षण म्हणतो, बघू दे तरी काय झालं आहे. भूमी म्हणते, नाही संकर्षण, एवढं काही झालेलं नाही आहे आणि स्वयंपाक करताना छोटे मोठे चटके तर बसतातच ना, काही फरक पडत नाही.
तेव्हा संकर्षण म्हणतो शुअर एवढं काही झालेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते हो खरंच एवढं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संकर्षण येऊन आपल्या जागेवरती बसतो. तेव्हा संकर्षण आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मी का एवढा घाबरलो, माझ्या मनामध्ये नक्की काय चाललंय, म्हणजे भूमीसाठी मला काय एवढी काळजी वाटली, मी काय एवढा धावत पळत तिच्याजवळ गेलो. याचा अर्थ भूमीबद्दल माझ्या मनामध्ये इथे फिलिंग्स तयार होत आहेत का, मी तिच्याकडे आकर्षित होतोय की काय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संकर्षणला सुद्धा भूमी आवडायला लागलेली असते. पण तो म्हणत असतो की मी म्हणालो होतो एकदा की भूमी पल्लवीची जागा घेऊ शकते, कारण ती घेते सुद्धा, ती तेवढी चांगली सुद्धा आहे. पण हे मला जे काही तिच्याबद्दल वाटतंय ते बरोबर आहे का, ते चुकीचं तर नाही, असं संकर्षण म्हणत असतो. भूमीकडे मी आकर्षित होतोय का, असे बरेचसे प्रश्न त्याच्या मनामध्ये येत असतात. हे बरोबर आहे की चूक याचा विचार तो करत असतो. तेवढ्यातच भूमी इथे दुसरंही थालीपीठ घेऊन येते आणि ती म्हणते हे काय संकर्षण, तुम्ही थालीपीठ खाल्लेलंच नाही आहे. अहो थंड झाल्यानंतर चांगलं नाही लागणार, गरम आहे तर पटापट खाऊन घ्या ना. तेव्हा ती दुसरंही थालीपीठ इथे आता संकर्षणला देते. खरं तर इथे भूमी संकर्षणची खूप काळजी घेत असते. जणू काही इथे संकर्षणला त्याच्या बायकोची पल्लवीचीच आठवण येत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश आता ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेला असतो. तेव्हा मानसी त्याच्यासाठी सुद्धा थालीपीठच घेऊन येते. तेव्हा इथे भूमी आता कशी थालीपीठं बनवायची हे आकाशला आठवतं. तो थालीपीठं बघतो आणि मानसीकडे बघतो. तेव्हा मानसी म्हणते भाऊजी काय झालं, तुम्हाला ताईची आठवण आली का, ताईसुद्धा तुम्हाला आवडायचे म्हणून तुमच्यासाठी असेच थालीपीठ बनवायची ना. मी सुद्धा थालीपीठ केलेत, पण त्याला ताईच्या हातची चव आहे की नाही मला माहिती नाही. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते भाऊजी एक दिवस असा जात नाही जेव्हा आपल्याला ताईची आठवण येत नाही, बरोबर ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते खरं सांगू का, मला तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता, तुम्हाला वाईट वाटलं का. तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही मानसी, अगं एवढं काहीच बोलली नाही आहेस तू, पण खरं तर मला भूमीची आठवण येते तेव्हा मला त्रास होत नाही, कारण भूमीची आठवण काढल्यानंतर माणसाला त्रास कसा काय होऊ शकतो. उलट मला तिची खूप आठवण येते आणि असं वाटतं की कधी एकदा भूमी घरी येते असं मला वाटत असतं. तेव्हा मानसी म्हणते भाऊजी बघताय ना तुम्ही, अहो देवाचा सुद्धा तोच संकेत आहे. काल तुम्ही बघितलंत ना, तुमच्या दोघांच्या हातूनच बाळकृष्णाने आपली पूजा करून घेतली. बघितलंत ना तुम्ही, अजून देवाचा काय संकेत हवा आहे. मला तर असं वाटतं की देवाची मर्जी काय आहे ना, ते एव्हा ना त्या संकर्षणला सुद्धा कळलं असेल की पूजा तुमच्या दोघांच्या हातून झाली आहे, म्हणजे देवाची मर्जी त्याच्या लक्षात आली असेल आणि तो ताईला कदाचित लाजून का होईना पण परत इकडे पाठवेल. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की भूमीला यावंच लागेल आणि त्याला पाठवावंच लागेल, कारण मला माहिती आहे ना हे सगळं तो का करतोय. अर्धं सत्य तर मी शोधून काढले, अर्धं सत्य मी लवकरात लवकर शोधून काढेन आणि एकदा का ते सत्य शोधून काढलं की मग भूमीला माझ्याकडे परत यावंच लागेल आणि संकर्षणला पाठवावंच लागेल. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की भाऊजी काहीही झालं ना तरीसुद्धा भूमीताई घरी परत आलीच पाहिजे आणि त्या संकर्षणला सुद्धा कळलं पाहिजे की भूमीताई फक्त तुमची आहे, त्याची नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता त्यांचं बोलणं सुरू असतं आणि रागिनी ते बोलणं ऐकत असते. आकाश म्हणत असतो की मानसी अगं आपण दोघेजण रोज भूमीची आठवण काढत असतो, काही ना काहीतरी कारण निघतं आणि दिवसामध्ये कितीतरी वेळा आपण तिची आठवण काढत असतो, म्हणजे आपण तिला एका क्षणासाठी सुद्धा विसरलेलो नाही, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये सगळ्यांना इथे गोकुळाष्टमीचे फोटोज पाठवलेले असतात. जे काही पूजेचे फोटो काढलेले असतात ते इथे सगळ्यांनाच पाठवलेले असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते बघू बघू फोटो बघू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जो फोटो पाठवलेला असतो त्याच्यामध्ये अभिजितचा ब्लर चेहरा आलेला असतो आणि मागे सगळेजण त्याच्याकडे बघतायत त्याचाही फोटो आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो रागिनीला आता अभिजितचा फोटो बघितल्यासारखं वाटत असतो, तिच्या चेहऱ्याचा रंग चढतो. तेव्हा इथे आता संकर्षणसुद्धा आपल्या मोबाईलमधले फोटो इथे भूमीला दाखवत असतो. तेव्हा भूमीसुद्धा तो फोटो बघते, तेव्हा तिलासुद्धा अभिजितला बघितल्यासारखंच वाटतं, तिच्याही चेहऱ्याचा रंग उडतो. तर इथे अभिजित लपून छपून आता घराकडे बघत असतो. तेव्हा इथे भूमी आता बाहेर येते आणि ती मागे वळून बघत असते. तेव्हा इथे वॉचमन येतो आणि म्हणतो काय रे, इथून काय रे लपून छपून बघतोयस, काय लपून छपून बघतोयस, चोरी करायला आलायस इकडे, चोरी करायला आलायस. तेव्हा इथे अभिजितला राग येतो
खिशातून चाकू काढतो आणि लगेचच तो चाकू आपल्या हातामध्ये घेऊन फिरवत असतो. त्यानंतर भूमी बाहेर आलेली असते. ती इथे कसली तरी वाट बघत असते. इकडे तिकडे बघत असताना इथे आता गाडीच्या आडुशाला इथे अभिजित उभा असतो आणि समोरच वॉचमन उभा असतो.